नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का. इराण युद्धाच्या मुद्द्यावरून अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवाद विरोधी सेंटरच्या संचालकांचा राजीनामा. युद्ध मान्य नसल्याची भूमिका. क्युबाची राजधानी हवाना अंधारात बुडाली. अमेरिकेनं पेट्रोल डिझेल रोखल्यानं क्युबात सर्वत्र अंधार. इराण शेजारील देशांवर हल्ले करेल अशी अपेक्षा नव्हती. कतार, कुवेत, बहरीनवरच्या हल्ल्यानं धक्का बसला. ट्रम्प यांची पहिल्यांदाच जाहीर कबुली. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला राहणार उपस्थित. महाराष्ट्राबाबत काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतात का, हे पाहणं महत्त्वाचं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत. शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता. मंत्रिपदासाठी रस्सीखेच. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या विरोधात शिवसेना खासदारांची तक्रार. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज निवडणूक. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये 6वीतल्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला. शाळा सुटल्यानंतर घरी जाताना अज्ञात युवकानं चेहऱ्यावर फेकला ऍसिड. आरोपी तरुणाचा शोध सुरू. ऍसिड हल्ल्यानं महाराष्ट्र हादरला. प्रकरणावर बारकाईने लक्ष असल्याची अदिती तटकरे यांची माहिती. दोषींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, नाना पटोले यांची मागणी. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक. काही महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता मिळण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. पुढच्या आठवड्यात मिळणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता. 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2,000 रुपये. मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी. धाराशिव, लातूरमध्ये गारपीट. शेती पिकांचं मोठं नुकसान. सोने चांदीचे दर पुन्हा वाढले. सोन्याचे दर 1,050 रुपयांनी वाढून सोनं प्रतितोळा 1,61,000 रुपयांवर, तर चांदीच्या दरात देखील 6,000 रुपयांची वाढ.